हॅलो मित्रांनो, आज तुम्हाला मी काही मोस्ट इम्पॉर्टंट MCQs समजून सांगणार आहे. तर इथं लक्षात घ्या, अतिशय सुंदर नुसते ट्रिक्स वापरून आपण सॉल्व्ह करायचं नाही, ट्रिक्स वापरून आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. तर हा मॅट्रिक्स तुम्हाला दिलेला आहे आणि त्याचं काय काढायचं आहे, इनव्हर्स फाइंड करायचं. काय विचारलेलं आहे, इनव्हर्स. आता मॅट्रिक्स काय बघा, 2 0 0 0 1 0 0 0 -1 असा मॅट्रिक्स आहे. आता लक्षात ठेवा, हा मॅट्रिक्स जो आहे हा मॅट्रिक्स डायगोनल मॅट्रिक्स आहे. डायगोनल याचा अर्थ हे जे डायगोनल इलेमेंट्स आहेत त्याच्या अप्पर झिरो सगळे, लोअरचेही सगळे झिरो, अप्पर वरचेही झिरो, खालचेही झिरो. लक्षात घ्या, तर अशा प्रकारच्या मॅट्रिक्सचं जर इन्व्हर्स काढायचं असेल तर अतिशय सिंपल मेथड आहे. फक्त काय करायचं, इथं असणारा जो इलिमेंट आहे त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा. फक्त जे डायगोनल इलिमेंट्स असतात त्यांचा रेसिप्रोकल घ्यायचा. 1 चा रेसिप्रोकल 1, 0 0 -1 चा झालं. बघा आन्सर झालं. बघायचं का याच्यामध्ये त्याचं उत्तर कुठे आहे, तर इथे त्याचा आन्सर आहे. म्हणजे आपण हे लिहून काढलं, पण काय डायरेक्ट जर म्हणलं असतं 2 चा रेसिप्रोकल हा 1 चा 1 आणि 1 चा -3 आन्सर म्हणलं असतं. आलं का लक्षात? तर अशा पद्धतीनं अतिशय सोपं, ते डायगोनलच फक्त चालतं. ते कशाला चालतं, डायगोनल. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळे असे जर इलिमेंट्स असतील, भरपूर इलिमेंट्स असतील, तर त्याचं कसा इन्व्हर्स करायचं हे तुम्हाला ते ट्रिक सांगितलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये तुम्हाला डायगोनल इलिमेंटची इन्व्हर्स काढण्याची ट्रिक सांगितली की याचे फक्त काय करायचे, रेसिप्रोकल म्हणजे व्यस्त घ्यायचे. समजून घ्या, हा झाला पहिला क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, नेक्स्ट क्वेश्चन पहा, डायरेक्शन कोसाइन्स. डायरेक्शन cosines of the line passing through A -4 2 3 and B 1 3 -2. आता डायरेक्शन कोसाइन्स फाइंड करायचे आहे. तुम्हाला ऑप्शन दिलेला असतोय +or - 1/√51 +or -5/√51 and 1/√51. असे साइन चेंज करून तुम्हाला काय केलेले असतात, तर ऑप्शन दिले असतात. तुम्हाला सोपी आयडिया सांगतो, काहीही सॉल्व्ह करायचं नाही जास्त. याचा फक्त DRS काढून घ्यायचा. याचा काय करायचा, DRS करायचा. DRS करायचा कसा बघा, फर्स्ट मायनस फर्स्ट म्हणजे फर्स्ट मायनस हे बघा, x2 मायनस फॉर्म्युला असतो DRS कडे, x2 - x1 y2 - y1 z2 - z1. त्याला DRS काढायला फॉर्म्युला म्हणतात. आणि त्याला आपण कॉलिंग करणार आहे, याला A सपोज करणार आहे, याला B सपोज करणार आहे, याला C सपोज करणार आहे. बाळांनो लक्षात येते का बघा, तर याला A B C असं आपण सपोज करणार आहे. आणि मग हे बघा, हे मायनस हे 1 -1 5 येणार आहे. 3 -2 तुम्हाला 1 मिळणार आहे. -2 -2 -3 -5 मिळणार आहे. आणि मग तुम्हाला फॉर्म्युला माहित पाहिजे, कॉस अल्फा डायरेक्शन कोसाइन्स याचा अर्थ कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गॅमा हे फॉर्म्युले असतात. आणि तो असतो +or - a√a² + b² + c², +or - b/, तेच तिथे येतो. आणि याचं असतं +or - c/100. तर बघा, आपल्याला एक सॉल्व्ह केले बाकी सगळं तेच येणार आहे, a² + b² + c² a² + b². आणि +or - हे आन्सर असणार आहे. तरी सुद्धा आपल्याला काहीच माहित नाही असं समजून चला आपण आन्सर कसं काढायचं बघूया. हे बघा, a तुमचा किती आहे, 5 +or - 5 a² + b² + c². a² means 5 square under root
5 स्क्वेअर, बी स्क्वेअर मीन्स 1 स्क्वेअर, सी स्क्वेअर मीन्स मायनस 5 स्क्वेअर. हे बघा 5 स्क्वेअर 25 मायनस 5 स्क्वेअर 25 50 झाला प्लस 1 51 हे त्याचं म्हणजे लक्षात घ्या प्लस ऑर मायनस 5/51. बी म्हटलं की 1 प्लस ऑर मायनस 1 डिवायडेड बाय 51 आणि सी म्हटलं की प्लस ऑर मायनस 5 डिवायडेड बाय 51. हा मायनसमुळे प्लस ऑर मायनसमुळे प्लस ऑर मायनस किंवा मायनस ऑर प्लस त्यामुळे हा मायनस निघून जातो. त्याचा ऑप्शन हे असं लक्षात आलं. तुम्हाला पहिला हा फॉर्म्युला लक्षात असला की ऑटोमॅटिकली ऑप्शनमधून तुम्हाला आन्सर फाइंड करता येतं, काही प्रॉब्लेम नाही. समजते का बघा. जर तुमच्या लक्षात आलं असेल तर तुम्हाला दुसरा क्वेश्चन सांगतो की तो काय आहे बघा. सी बार इक्वल टू क्वेश्चन असा आहे सी बार इक्वल टू 3a बार minus 2b bar. Then box product A B C A bar B bar C bar काय असेल तर 0 1 2 3 असा ऑप्शन तुम्हाला दिले. तर त्याच्यातला आन्सर काय असू शकेल तर ते आपण बघू. तर त्याचा आन्सर मी सांगतो 0 असलं पाहिजे. काय असलं पाहिजे 0 असलं पाहिजे. कारण हा जो बी जो इथे मी जेव्हा घेईन मला माहिती आहे की काय की हा बॉक्स प्रोडक्ट कॅन बी रिटन ॲज ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार आणि सी बारची व्हॅल्यू जेव्हा मी इथे ठेवेन तेव्हा त्या दोन ए बार सेम असणार आहे. आणि जेव्हा एखाद्या डिटर्मिनंटमध्ये दोन जर का रोज किंवा कॉलम जर सेम असतील तर त्याचा आन्सर 0 येतो. हे आपली डिटर्मिनंटची प्रॉपर्टी आहे. मग मी काय मग हे माहीत असलं पाहिजे. आपल्याला माहीत असलं की डायरेक्ट उत्तर 0 बनवू शकतो. पण ते कसं बघ ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार हे म्हणजेच ह्याला बॉक्स प्रोडक्ट म्हणतात. याला स्केलर ट्रिपल प्रोडक्ट म्हणतात. मग ए बार डॉट बी बार तुमच्याकडे किती आहे बी बार माहिती नाही क्रॉस सी बार मीन्स 3a बार मायनस 2b. इथे लक्षात घ्या ए बार सेम आला म्हणतो ते 0. आता मी काय करतो या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट घेतो ए बार डॉट बी बार क्रॉस 3a बार मायनस ए बार डॉट बी बार क्रॉस 2b बार. बघा बरं दोन रोज सेम आले 0 दोन रोज सेम आले 0 सो त्याचा आन्सर 0. हे लक्षात घ्या. समजलं का. हा व्हिडिओ हे एक्झाम्पल तुम्हाला समजले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच तुम्हाला छोटे छोटे आणि महत्त्वाचे एक्झाम्पल्स मी तुम्हाला देत जाईल.